मी गजानन महादेवराव कोळंबकर, राहणार उमरी मंदिर. आज मी उमाकांत कडू यांच्या शेतात विजेता 858 या व्हेरायटीचं प्रात्यक्षिक पाहायला आलो आहे. खरोखर त्या कपाशीमध्ये खूप चांगले सिस्टम आहेत. आज या पराठीमध्ये जवळजवळ 30 ते 35 कैऱ्या आहेत, म्हणजे बोंडा आहेत, आणि पात्याची संख्या भरपूर आहे. तरी थोडीफार गळण झालेली आहे, तरी या कपाशीने भरपूर बोंड धरून ठेवलेले आहेत. तसेच पाती, फुलं आणि याचं प्रमाण भरपूर आहे. तसेच 15 ऑक्टोबरच्या आत जर माल तयार होत असेल तर साधारणतः बोंडअळीचं प्रमाण कमी येतं. त्या पद्धतीनं यांच्या शेतात जवळजवळ 30% माल आज हा 15 ऑक्टोबरच्या अगोदरच तयार झालेला आहे. त्याच्यामुळं इथं यांना बोंडाचं वजन, कारण ओल जमिनीत भरपूर आहे, बोंडाचं वजन, बोंडाची साईज आणि पात्याची संख्या, अजूनही भरपूर पात्या या व्हेरायटीला लागू शकतात. कारण इथं चमत्कारचा वापर केल्यामुळं त्या ब्रँचेस झाल्यात. हा चमत्कारचा वापर केल्यामुळं भरपूर ब्रँचेस झाल्यात, बोंडं तयार झालीत, आणि उंची थांबल्यामुळं विस्तार भरपूर झाडाचा झाल्यामुळं या व्हेरायटीमध्ये कापूस होण्याची हमखास गॅरंटी आहे. आता कंपनीवाले 20 सांगत असतील, 22 सांगत असतील, मला याची गॅरंटी आहे की 15 ते 16च्या आत राहू शकत नाही. आणि त्याचं नशीब चांगलं असलं त्यांना 20ही होऊन जाईल. पण एकंदरीत या कपाशीचे चांगले हे आहे, वाढ चांगली आहे, ब्रँचेस चांगले आहे, बोंडाचं प्रमाण भरपूर आहे, आणि हे जे वाढ आहे सारखी आहे, संतुलित वाढ या शेताची असल्यामुळं, संतुलित वाढ या शेताची असल्यामुळं ह्यात आहे पहा, या झाडाला भरपूर बोंडे आणि पात्याचा जवळजवळ 1.5 2 फुटापर्यंत ब्रँचेस झालेले आहे. आणि हे फुलं, पात्या आणि भरपूर प्रमाण आहे. तरी ही लागवड मला वाटतं 1 फुटावर आहे. 1 फुटावर असून हे झाड असं इकडे तिकडे कुठं जाताना येताना रडत नसून पूर्ण सरळ वाढते आहे. म्हणजे वेचाईसाठी सोपं आहे. बाईला, मजुराला याच्यात ब्रँचेस वगैरे तुटण्याचा हे नाही आहे. आणि हे बा भरपूर बोंड आहे. याच्यामुळं यांना भरपूर कापूस होईल. यांना माझ्या शुभेच्छा आहेत. यांना भरपूर कापूस हो, आणि यांची बाकी शेतकऱ्यांनी ह्याचे पाहून विजेत्याचा वापर करावा, विजेता कापूस पेरावा, एवढी मी विनंती करतो.